हॅलो, आज आपण शिकणार आहोत राऊंड शेपपासून हार्ट शेप केक सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा। सुरुवातीला मी येथे चॉकलेट केक राऊंड शेपमध्ये तयार करून घेतला आणि तो तयार करताना बेसवर एका साईडला सेट करून घेतला, त्यामुळे त्याला हार्ट शेप द्यायला सोपे जाते। नंतर एका नाईफच्या मदतीने केकवर प्लस शेप काढून घेतला आणि एका साईडने त्याला अशा प्रकारे कट करून घेतला। कट केलेला पीस केकच्या वरच्या बाजूला चिकटवून घेतला। अशा प्रकारे दुसऱ्या बाजूची लेयर पण त्या शेपमध्ये कट करून ती वरती चिटकवून घेतली। नंतर चिकटवलेल्या दोन्ही पीसच्या मध्ये व्ही शेपमध्ये कट करून घेणे, त्यामुळे केकला हार्ट शेप द्यायला एकदम सोपे जाते। हार्ट शेप तयार झाल्यावर पूर्ण केकला क्रीमने क्रम कोट करून घेणे। केकला क्रम कोट केल्यामुळे केकचं फिनिशिंग करायला सोपं जातं। नंतर इथे पायपिंग बॅगचा वापर करून केकला फायनल फिनिशिंग करून घेतले। बऱ्याच वेळेला काय होतं, हार्ट शेप केक बनवायचा असेल आणि आपल्याकडे त्या शेपचे टीन अवेलेबल नसते, त्यावेळी एकदम सोप्या पद्धतीने राऊंड शेपपासून आपण हार्ट शेप बनवू शकतो। नंतर फिनिशिंग करताना आपण आपल्या आवडीप्रमाणे त्यावर डिझाईन काढू शकतो। इथे मी फिनिशिंग करण्यासाठी आणि केकला एक वेगळा लुक आणण्यासाठी चमच्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे केकवर अशी डिझाईन तयार झाली। आणि हा ॲनिव्हर्सरी थीम केक आहे, त्यामुळे केकला रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन केलं। रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन ॲनिव्हर्सरी केकसाठी एकदम छान वाटतं। रेड कलरच्या क्रीमने अशी केकला बॉर्डर काढून घेतली। नंतर रोजचं फ्लावर काढण्यासाठी येथे मी रोज स्टँडचा वापर केलेला आहे आणि रोज नोझलने त्यावर असे फ्लावर्स तयार करून घेतले। तुम्हाला हे स्टँड मार्केटमध्ये सहज अवेलेबल होईल। नंतर हे फ्लावर तयार झाल्यावर त्याला रेड कलर आणण्यासाठी मी रेड कलर स्प्रेचा यूज केलेला आहे। अशा प्रकारे पूर्ण फ्लावरला रेड कलर आणि ते केकवर अप्लाय केलं। नंतर अजून रोजेस काढून घेतलेत आणि रेड आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन ठेवलंय। आता फ्लावरला पिंक कलरचा स्प्रे यूज करून पिंक कलर देऊन घेतला आणि ते कात्रीच्या साहाय्याने केकवर अप्लाय केलं। अशा प्रकारे रेड आणि पिंक कलरचे रोज फ्लावर तयार करून केकवरती अप्लाय केले। नंतर साईडने पानांची डिझाईन काढून घेतली आणि पानांची डिझाईन काढण्यासाठी ते मी पायपिंग बॅगला व्ही शेपमध्ये कट करून घेतला, त्यामुळे अशी पानांची डिझाईन तयार झाली। तुम्ही पानांच्या डिझाईनचा नोझलचा सुद्धा इथे वापर करू शकता।
जर कोणाकडे त्याचं नोझल नसेल तर डायरेक्ट पायपिंग बॅगला व्ही शेपमध्ये कट करून अशी पानांची डिझाईन तयार करू शकता. नंतर केकवर डेकोरेशनसाठी इथे मी फॉन्डंटचे असे हार्ट्स कट करून घेतलेत. त्यामध्ये पण रेड आणि पिंक कॉम्बिनेशन ठेवले आणि 2 थोड्या अशा मोठ्या साईजचे हार्ट तयार करून त्यावर कपलचं नेम टाकून घेतलं. नंतर पूर्ण केकवर पिंक आणि रेड हार्टचं डेकोरेशन केलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता. हार्ट शेप तयार करण्यासाठी याचे कटर पण मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ते तुम्ही आणून त्यापासून तुम्ही असे हार्ट तयार करू शकता. नंतर केकच्या साईडने पण मी असे हार्ट्स लावून घेतले. केकवर हॅपी ॲनिव्हर्सरीचा टॅग लावून घेतला. तर आजचा राऊंड शेपपासून हार्ट शेप केक सोप्या पद्धतीने कसा करायचा हे आपण शिकलो. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.